नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की EPFO साइटवर जाऊन आपण PF विड्रॉल कसं करायचं, त्याची प्रोसेस काय काय आहे। तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे सर्वांसाठी, कारण जर तुम्हाला PF विड्रॉ करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीची प्रोसिजर यूज केली पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात अगोदर Google Chrome ऍप्लिकेशन असेल तर त्यावरती तुम्हाला जायचं आणि तिथे टाकायचं आहे EPFO, याला म्हणतात एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, आणि क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिले साइट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। या साइट वरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स इथे दिसतील। तर इथे ऑनलाइन क्लेम मेंबर अकाउंट ट्रान्सफर यावरती क्लिक करायचं आहे। तिथे आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला UAN नंबर लागणार आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। इथे मी UAN नंबर टाकतो। UAN नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। तर पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती एक OTP रिसीव्ह होईल। तो OTP तुम्हाला काय करायचा आहे, इथे टाकायचा आहे। त्यानंतरच काय होईल, तुमचं या साइट वरती लॉग इन होणार आहे। तेव्हाच तुम्ही काय करू शकता, ऑनलाइन क्लेम करू शकता PF विड्रॉ करण्यासाठी। इथे मी काय करतोय, आता OTP टाकत आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे। मित्रांनो, या साइट वरती आल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे इथे ऑप्शन्स दिसतील, जसं होम आहे, व्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे प्रोफाइल दिसेल, सर्व्हिस हिस्ट्री दिसतील, UN कार्ड दिसेल, तुम्ही तुमचं UN कार्ड सुद्धा डाउनलोड करू शकता। त्यानंतर पासबुक तुमचं इथे दिसू शकतं। पासबुक वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पासबुकच्या साइट वरती तिथे घेऊन जाईल। त्यानंतर मॅनेजचा जे ऑप्शन आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जॉईंट डिक्लेरेशन, जर तुम्ही दोन PF अकाउंट जर एकत्र जॉईन करणार असाल तर जॉईंट डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचंय। कॉन्टॅक्ट डिटेल आहे, KYC, त्यानंतर ई नॉमिनेशन, आणि खाली आहे मार्क एक्झिट। त्यानंतर नेक्स्ट आहे अकाउंट। जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर इथे जाऊन तुम्ही काय करू शकता, पासवर्ड चेंज करू शकता। त्यानंतर आहे ऑनलाइन सर्व्हिस। मित्रांनो, ऑनलाइन सर्व्हिसेस मध्ये आपण काय करतो, जर तुम्हाला फॉर्म 31 हा जो आहे म्हणजे क्लेम करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, फॉर्म 31 जो आहे तो फिल करून तुम्ही PF चे जे पैसे आहेत ते तुम्ही विड्रॉ करू शकता। म्हणजे एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशनचा जो पैसा आहे तुम्ही विड्रॉ करू शकता। त्यानंतर त्यानंतर वन मेंबर वन EPF अकाउंट जे आहे, ट्रान्सफर रिक्वेस्ट जर तुम्हाला करायची असेल तर इथे तुम्ही करू शकता। त्यानंतर जे पण तुम्ही क्लेम केलेलं आहे, जसं फॉर्म 31 तुम्ही क्लेम केलं असेल तर तुम्हाला ते ट्रॅक पण करता येईल। इथे जाऊन तुम्ही ते ट्रॅक पण करू शकता। आणि डाउनलोड अनेक्षर के, हे या सर्व गोष्टी, ह्या सर्व सुविधा या तुम्हाला या वेबसाईट वरती किंवा ह्या साइटवर गेल्यानंतर मिळतात। आपल्या या व्हिडिओचा पर्पज असा आहे की आपल्याला काय करायचंय, ऑनलाइन क्लेम करायचा आहे, PF विड्रॉ करायचंय। तर क्लेम फॉर्म 31 वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय होईल, ती साइट ओपन होईल। तिथे तुम्हाला काही बेसिक्स डिटेल तुम्हाला टाकावं लागणार आहे, आणि त्यानंतर काय करायचंय, तुम्हाला समोरची प्रोसिजर करायची आहे। तर आपण आता इथे बँक अकाउंट नंबर टाकूयात, आणि तो तुम्हाला काय करायचं, व्हेरीफाय करायचा आहे। बँक अकाउंट टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला वॉर्निंग सर्टिफिकेट येईल, आय हिअर बाय अंडरटेक दॅट आय हॅव व्हेरीफाईड द डिस्प्ले बँक अकाउंट डिटेल्स ऑफ माइन अँड आय अंडरस्टँड दॅट द क्लेम अमाउंट विल बी क्रेडिटेड टू दिस अकाउंट बाय EPFO. आय अग्री टू द टर्म अँड कंडिशन्स। म्हणजे काय, जो मी माझा बँक अकाउंट नंबर इथे टाकलेला आहे तो बरोबर आहे, आणि माझा जो पण PF चा पैसा आहे तो त्या बँक अकाउंट मध्ये जमा व्हावा यासाठी ते काय करतात, एक वॉर्निंग किंवा एक अंडरटेकिंग आपल्याकडून घेत आहे। ठीक आहे, तर इथे आपल्याला येस करायचं आहे। येस केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट इथे ऑप्शन येईल प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आल्यानंतर आपल्या बेसिक डिटेल आपल्याला दिसतील। त्यानंतर आपल्याला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर PF ऍडव्हान्स फॉर्म 31, त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस, इथे सर्व्हिस ज्या कंपनीमध्ये आपण काम करतोय ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पर्पज फॉर विच ऍडव्हान्स इज रिक्वायर्ड, म्हणजे कशाच्या हेतूसाठी तुम्ही पैसे विड्रॉ करताय, तर इथे आपण टाकूयात वेगळे रिझन्स दिलेले आहेत, जसं नॉन रिस्पेक्ट ऑफ वेजेस, नॅचरल कॅलॅमिटीज असतील, इलनेस असतील, पॉवर कट असेल, परचेस ऑफ हँडिकॅप हे असतील। तर इथे इलनेसवर आपण टिक करूयात। इलनेसवर टिक केल्यानंतर आता तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या PF अकाउंटमध्ये जेवढा पैसा असेल, जो एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन नाही, एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन,
तो तुम्ही काय करू शकता, विड्रॉ करू शकता. तर आपण काय करूयात, इथे 10,000ची अमाऊंट आपण इथे टाकूयात. ओके. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, ऍड्रेस टाकायचा आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमचं तालुक्याचं नाव टाका आणि ते पिनकोड टाका आणि त्यानंतर गेट मोबाईल ओटीपी वरती टिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती नंबर वरती एक ओटीपी येणार. तो ओटीपी तुम्ही काय करायचं, इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर खाली सिम्पली व्हॅलिडेट ओटीपी सबमिट क्लेम फॉर्म वरती टिक करायचा. Mobile OTP has been verified and PF advance claim form submitted successfully on unified portal. Please click here to view PDF. आता इथे पीडीएफ आपण बघू शकतो. तर इथे बघा तुम्हाला पीडीएफ दिसेल की तुम्ही किती ऑनलाईन क्लेम केलेला आहे. क्लेम झाल्यानंतर तुम्ही इथे स्टेटस त्याचा बघू शकता. ट्रॅक क्लेम स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्ही जो ऑनलाईन क्लेम केलेला आहे तो झालेला आहे की नाही आणि त्याचं स्टेटस काय आहे. तर त्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघा की क्लेम स्टेटस काय आहे आपलं, सध्या आपण सबमिट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की ऑनलाईन क्लेम कशा पद्धतीने करायचा आहे पीईपीएफओचा. तर ही एक सिंपल प्रोसिजर होती. ही सर्वांना प्रोसिजर माहित असणं खूप महत्वाचं आहे, कारण आपण घरबसल्या काय करू शकतो, आपला पीएफ विड्रॉ करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, पीएफ प्रोसेस फॉलो करायची आहे.